मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज आपण बनवणार मस्त अशी निवटी फ्राय। तर मी बाजारात गेलेली आणि ह्या पद्धतीने बघा मला निवट्या मिळाल्या आणि त्या जिवंत होत्या। निवट्या घेताना कधी पण ते जिवंतच घ्यायच्या आहे बघा। आणि मस्त अशा मोठ्या मोठ्या मिळाल्या आणि मी पहिल्यांदाच अशा मोठ्या निवट्या पाहिल्या। तर आणि माझा मोह काही आवरला नाही घेण्याचा। आणि बघा तुम्ही पाहू शकता किती मोठ्या आहेत त्या। मी तुम्हाला दाखवते की एक निवटी जवळजवळ एवढे हाता एवढी आहे बघा, इतपत ही मोठी आहे। तर ते आपण आता कशा स्वच्छ करायच्या ते पाहूया। तर ह्या निवट्या घेताना कधी पण अशा पद्धतीच्याच घ्यायच्या, सुकलेल्या किंवा जास्त मेलेल्या अजिबात घ्यायच्या नाही। तर इथे मी पातेलं घेतलेले आहे। तर पातेल्यामध्ये ते टाकून द्यायचं, जरा खोलगटच पातेलं घ्यायचं, कारण की जेव्हा आपण त्यामध्ये मीठ टाकतो तेव्हा त्या उडल्या जातात म्हणजे बाहेर पडतात। तर त्यामध्ये मी मीठ टाकून घेते म्हणजे त्या मरतील। हे बघा आता यामध्ये मीठ टाकते तेव्हा एकीने कशी उडी मारली कशी नशी अशा उडतात आणि पूर्ण अशा घरभर इकडे तिकडे ते जातात उड्या मारत। तर त्यामुळे मी झाकण ठेवून देते आणि ते 15 मिनिटं आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। ते बघा 15 मिनिटं झालेली आहेत आणि मी मागे बसलेली आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कारण की ही निवटी असते गुळगुळीत असते। तर जेव्हा ती आपण विहीवर कापतो, स्वच्छ करायला घेतो तेव्हा ती आपल्या हातातून निसटू शकते, म्हणजे खाली पडू शकते, व्यवस्थित कापली जात नाही। आणि तांदळाचं पीठ लावल्यावर ते आपल्या हातातून निसटत नाही, व्यवस्थित राहते। पहिले जे माणसं होती ज्या महिला तेव्हा ते चुलीतली जी राख असते ती वापरायचे, पण आता चुली काही कोण पेटवत नाही त्यामुळे चुलीची राख मिळत नाही। त्यामुळे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि ह्या पद्धतीने आपल्याला त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आणि असे थोडंसं मागे पुढे पण करायचं, म्हणजे छोटीशी जी खवळं असतील ती निघाली जातात। ते बघा कशा मस्त अशा मोठ्या मोठ्या निवट्या आहेत आणि ह्या समुद्रामध्ये ज्या खाडीचा भाग असतो तिकडे असतात, ह्या खाडीमध्ये मातीमध्ये असतात ह्या। आणि ही मच्छी आहे, ही खूप चवीला खूप सुंदर लागते, चविष्ट असे असतात निवट्या ह्या। तर तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की घ्या आणि ह्या पद्धतीने साफ करून नक्की त्याची भाजी करा। ते बघा आता मी हा अशा साफ करून घेते, त्याचे मागचे पुले सर्व कल्ले असतात ते काढून टाकायचं आणि थोडासा जसा तोंडाचा भाग असतो त्याचा कापायचा, आपला जास्त नाही कापून घ्यायचा। बघा अशा पद्धतीने त्या कापायच्या आहेत आणि त्यातली पोटातली जी घाण वगैरे असते ती काढून टाकायची आणि शेपटी कापून करायचे। ते बघा आता ह्या सर्व अशा मी निवट्या साफ करून घेते आणि सर्व बघा साफ केल्या आणि स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। ह्या पद्धतीने आपल्याला हे स्वच्छ करायचे आहे, म्हणजे डोक्याचा जास्त भाग नाही काढायचा, थोडासा पुढचा भाग काढायचा आहे। आता ह्या मी फ्राय करायला घेते। तर फ्राय करण्यासाठी मी अर्ध्याच घेतलेल्या आहेत, अर्ध्या मी ठेवून दिलेल्या आहेत। तर त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेते 1 TBSP एवढं, घरगुती मसाला 1 TBSP एवढा, हळद टाकायची 1/2 टीस्पून, चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आणि काश्मीर रेड चिली पावडर घेतलेली मी आहे 1/2 टीस्पून आणि आता छान असे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि निवटी ही मच्छी आहे की जी फ्राय केल्यावर खूप टेस्टी लागते। ते बघा असं व्यवस्थित असं ह्याला मसालून घ्यायचं आहे आणि आता आपण फ्राय करायला घेऊया। तेथे मी तेल टाकलेलं आहे फ्राय पॅनमध्ये आणि ते तेल आहे ते व्यवस्थित असं आपण लावून घेऊया, पसरवून घेऊया म्हणजे। आणि निवटी फ्राय करताना जास्त तेल नाही टाकायचं, कारण की ते थोडंसं तेलकट म्हणजे त्याला ह्या मच्छीला थोडंसं तेलसर असतं, म्हणजे तेलकट जसं असतो तर कमी तेल टाकलं तरी चालते। आता मी मस्त व्यवस्थित असं ठेवून देते सर्व निवट्या बघा आणि त्याकडे आपल्याला 2 मिनिटं खालून फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा 2 मिनिटं झालेली आहेत। आता मी उलटे करून घेते, म्हणजे वरती खालती करून घेते। आणि ही खाडीची मच्छी असते, समुद्राची नाही निवटी ही, आणि सतत नसते, कधीतरीच असते बाजारामध्ये। हे बघा आता हे सर्व आपण उलट्या करून घेऊया आणि सर्व बाजूने आता शिजवून देऊया। ते बघा आता आपण खालूनही 3 मिनिटं शिजवून देऊया। तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या निवट्या फ्राय झालेल्या आहेत सर्व बाजूनी आणि ह्या खूप सुंदर आणि टेस्टी लागत आहेत, चवीला तर भन्नाट लागत आहेत।
आणि गरम गरम असा मस्तच लागतात. तुम्ही स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा. आणि जर अशा निवट्या तुम्हाला बाजारात मिळाल्या तर नक्की ह्या पद्धतीने फ्राय करून खा.